घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे हेअरिंग सुरू असते आणि त्यावेळेस शर्वरी यांनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि त्यांनीच विक्रांतचा खून केला आहे। त्यावेळेस त्या सांगतात की मी नानासाहेबांकडे पैसे मागायला गेले होते, पण नानासाहेबांनी माझ्यावरती विश्वास न ठेवता ते पैसे द्यायला नकार दिले। पण जानकी वहिनींनी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा ते पैसे देण्यासाठी तयार झाले आणि ज्या दिवशी पैसे देणार होते त्या दिवशीच विक्रांतने नानासाहेबांना फोन करून मंदिराच्या मागे बोलून घेतलं आणि ज्यावेळेस इकडं नानासाहेब आले त्यावेळेस ते पैसे द्या म्हणून त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यावेळेस ते तिथे पडले असताना मीही तिथेच आले आणि त्यावेळेस हे सर्व पाहत असताना विक्रांत माझ्यावरतीही हल्ला करायला आला। त्यावेळेस मला काहीच समजलं नाही आणि मी सेल्फ डिफेन्समध्ये तिथं असलेला हातोडा घेतला आणि विक्रांतच्या डोक्यामध्ये घातला आणि त्यामुळे तिथे विक्रांतचा खून झाला। पण मला त्याचा खून करायचा नव्हता आणि तो वार खूप जोरात झाल्यामुळे तो तिथेच मेला आणि त्यानंतर तिथे माझ्यासोबत राहुलही होता आणि मी आणि राहुलनी विचार केला की आता आपण नानासाहेबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ। पण तेवढ्यामध्ये तिथं जानकी वहिनी आल्या, त्यामुळं आम्ही थोडा वेळ लपून बसलो आणि त्यानंतर जानकी वहिनींनी लोकांच्या साहाय्याने नानासाहेबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं आणि त्यानंतर इकडं मी आणि राहुलने ती डेड बॉडी ही आमच्याच परिसरातील मागच्या बागेमध्ये लपवली आणि त्यासोबतच तो हातोडाही तिथेच ठेवला, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही की जर तो खून मी केला असता तर ती बॉडी ही मागच्याच अंगणामध्ये ठेवली नसती। त्यानंतर इकडं सगळेजण म्हणत असतात की हे सगळं तुम्ही कोर्टापासून लपवले आहात, त्यामुळे तुम्हाला त्याची शिक्षा तर होणारच आहे। हे सर्व घडल्यानंतरही तुम्ही पोलिसांमध्ये जाऊन सांगितलं असतं ना। त्यावेळेस इकडं ती शर्वरी म्हणते की मी खूप घाबरली होती आणि त्यामुळे मी पोलिसांना सांगितले नाही। त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते की यावरून असं सिद्ध होतं की सेल्फ डिफेन्समध्ये शर्वरी यांनी विक्रांतवरती हल्ला केलेला आहे, त्यामुळे त्यांना निर्दोष मुक्तता करावी। त्यानंतर इकडं जयसाहेब म्हणतात की ॲडव्होकेट देसाई तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? त्यावेळेस इकडं ॲडव्होकेट देसाई म्हणतात की हो, मला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यानंतर त्या समोर येतात आणि त्यावेळेस त्या शर्वरी यांना विचारतात की हे जेव्हा सर्व घडलं तेव्हा तुम्ही एक्झॅक्ट टाईम सांगू शकता का? त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणतात की हो, मी ते सर्व सांगू शकते। त्यावेळेस त्या म्हणतात की मी 9:30 वाजता ब्रेकफास्ट केला, 11:30 वाजता जेवण केलं आणि त्यानंतर मी नानासाहेबांना पाहत 12:05 वाजता देवळाच्या मंदिरामागे गेले आणि त्यानंतर इकडे 12:45 वाजता विक्रांतवरती राहुलने हल्ला केला आणि त्यानंतर इकडं 12:50ला मी त्यांच्यावरती अटॅक केला आणि 12:50 ते 1च्या आसपास विक्रांतचा खून झाला असेल असंही सांगितलं। त्यानंतर इकडं ॲडव्होकेट देसाई म्हणतात की मला काहीच प्रश्न विचारायचे नाहीत आणि त्यानंतर इकडं ॲडव्होकेट अवंतिका म्हणतात की यावरून असं सिद्ध होतं की तो खून हा अनावधानाने झालेला आहे। त्यानंतर जजसाहेब हा निकाल देतात की शर्वरी या निर्दोष आहेत आणि त्यांची निर्दोष मुक्तता करतात। त्यावेळेस इकडं जानकीला प्रश्न पडतो की शर्वरी यांच्या सर्व वेळा ह्या कशा लक्षात आहेत आणि त्यांनी एकही वेळ न चुकता असं कसं सांगितलं। असं वाटत आहे की त्यांनी तो दिवस हा फक्त घोकंपट्टी केलेला होता एवढा। त्यानंतर इकडे शर्वरी या आईंना भेटतात आणि म्हणतात की आई तुझी तब्येत कशी आहे? त्यावेळेस आई म्हणतात की मी ठीक आहे आणि आता आपल्यावरचं सगळं संकट टळलेलं आहे। त्यावेळेस जानकी विचार करते की यामध्ये काहीतरी चुकत आहे आणि काय सत्य आहे ते शोधून काढायलाच हवं आणि त्यानंतर इकडं ऐश्वर्याही म्हणते की आता तुझ्या मनासारखं झालं ना? त्यावेळेस जानकी म्हणते की नाही, मला असं वाटतंय की काहीतरी चुकत आहे आणि त्याचं सत्य हे शोधून काढायलाच हवं। त्यानंतर सगळेजण हे घरी जातात आणि घरी गेल्यानंतर इकडं आई म्हणतात की जानकी तांदूळ आणि पाणी घेऊन ये, आपण शर्वरी यांची दृष्ट काढूयात। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणतात की फक्त शर्वरी यांचीच नाही तर अवंतिकाचीही दृष्ट काढा, कारण की आज अवंतिकांनीच ही केस लढली, त्यामुळेच आज शर्वरी या बाहेर आहेत, नाही तर त्यांची केस लढायलाही कोणी तयार नव्हतं। त्यानंतर इकडं शर्वरी आणि अवंतिका यांची दृष्ट जानकी काढते आणि त्यानंतर तिथे सौमित्र येतो आणि म्हणतो की वहिनी, माझ्या बायकोची दृष्ट तर काढली आहेस, पण तिचं आरतीचं ताट घेऊन तिला ओवाळूनच मध्ये बोलव
त्यावेळेस जानकी ही विचारातच असते, त्यामुळे तिचं काहीच लक्ष नसतं. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या तिला सांगते की तू तिला ओवाळून मध्ये घे. त्यानंतर इकडं अवंतिकाला ओवाळून घरामध्ये घेतलं जातं आणि सगळेजण घरी येतात. त्यानंतर इकडं सगळेजण बसलेले असताना शर्वरी या म्हणतात की मला खूप त्रास होत होता जेलमध्ये. त्यावेळेस इकडं आई म्हणतात की जे झालं ते झालं, आता माझ्या परिवाराला कुणाची दुष्ट नको लागायला आणि आता कोणतंही संकट नको यायला. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मी आता या घरावरती कोणतंच संकट येऊ देणार नाही. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणतात की मला खूप अस्वस्थ वाटत आहे आणि मी थोडंसं फ्रेश होते, म्हणून त्या तिथून निघून जातात. त्यानंतर इकडं ऋषिकेश म्हणतात की तू चहा, एक फक्कट चहा कर आणि सारंगची फरमाईश असते की त्यासोबत भजीही खायची आहे. त्यानंतर इकडं जानकी भजे करायला येते, पण जानकीच्या मनामध्ये तोच विचार असतो की हे सर्व शर्वरीने एकदम एक्झॅक्ट वेळा कशा सांगितल्या. त्यानंतर तिथे अवंतिका येते आणि म्हणते की मला तर आज खूप खुश वाटत आहे. आणि त्यानंतर इकडं जानकी म्हणते की तुला नाही वाटत आहे का यामध्ये काहीतरी वेगळंच वाटत आहे. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की अजिबात नाही, कारण की तो दिवसच त्यांच्यासाठी एवढा स्पेशल होता ना, त्यामुळे सर्व वेळा या त्यांनी लक्षात केल्या असतील. त्यानंतर इकडं आई येतात आणि म्हणतात की आज काहीतरी गोडाचं शिरा किंवा खीर बनवा आणि आपण गोडाधोडाचं करून खाऊया. त्यावेळेस जानकी म्हणते की ठीक आहे, आणि तरीही जानकीला संशय येत असतो. त्यावेळेस अवंतिका म्हणते हे सर्व